तुमच्या तारुण्यामध्ये जर आमच्यासाठी एटीएम कार्ड होऊ शकतात, तर त्यांच्या म्हातारपणामध्ये आपण त्यांच्यासाठी आधार कार्ड काढू. एटीएम कधीतरी आठवण तारुण्य बसल्या बसल्या सगळ्या गोष्टी हजर कामाला जाणारी आई कधीतरी आठवली पाहिजे. 30 रुपये रोजाने काम करणारी कधीतरी आठवली पाहिजे. पण आम्हाला वेळेवर पुस्तक घेऊन देतील, वेळेवर पेन घेऊन दिलाय, वेळेवर बॅग घेऊन दिली. एटीएमच होतो आमच्यासाठी. कधी पैसे माझे कधी मिळणार. पण ज्या दिवशी आम्ही मोठं झालो त्या दिवशी आधार कार्ड त्यांचं झालं पाहिजे. आधार त्यांची गरज आहे. पण मातृत्व आणि पितृत्व सांभाळलं पाहिजे. इथं बसलेल्या सगळ्या सुनांना माझी विनंती, वाईट वाटून घेऊ नका, पण सगळ्या सुनांना माझी विनंती, तुम्ही माहेरी गेलात ना की तुम्ही तुमच्या भाऊला सांगता माझ्या आईने फार कष्ट केले, त्यांना व्यवस्थित सांभाळ. तुम्ही माहेरी गेल्यानंतर सांगतात पण माझी इच्छा आहे महाराज, कदाचित एवढा शब्द जरी यांनी पाळला ना तर माझ्या कीर्तनाचं सार्थ होईल. मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या तमाम सुनांनी जर आपले सासू सासरे व्यवस्थित सांभाळले तर महाराष्ट्राला वृद्धाश्रमाची गरज पडणार. आपले सासू सासरे सांभाळणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून आपले आईवडील आपण सांभाळले पाहिजे. आणि ज्याला आईबापाची सेवा केली ना त्याला देवाकडे काही मागायची गरज नाही. आणि ज्याला केली नाही ना त्याला कर्माचं फळ भोगावं लागणार आहे. ज्ञानवाले म्हणतात अगाम कर्मी जेवढावे तरी सुख दुःखी फळावे, तरी ते भोगावयाले आहे. ते आहे केले कर्म झाले तेच भोग आले, उपजले गेले ऐसे किती. जसं कर्म कराल तसं फळ भोगावं लागेल. एक दृष्टांत सांगते, संपवते आहे. खरं सांगू का, दोघं माता पिता इथून एक मुलगा सून स्टँडर्ड शिकलेली सून घरात आहे. पण त्या शिकलेल्या सुनाला मात्र सासरे काही सहन होईल. दिवसामागे दिवस गेले, सासू मरण पावली, आता फक्त राहिले होते सासरे. ती सून रोज वाट बघायची आणि रोज कटकटी व्हायच्या, रोज भांडणं व्हायचे. तो मुलगा विचार करायला लागला आता काय करावं, प्रश्न पडलाय हो. दोघांना बायकोचं अजिबात जमत नाही बाबामुळे, याच काहीतरी केलं पाहिजे. गेला काशी यात्रेला घेऊन, त्या मुलाशी दररोज भांडणं व्हायची त्या बापाशी. आणि मग ते दोघं भांडत असताना काशी यात्रेला बापाला नेलं. बापाने विचार केला कधी न बोलणारा मुलगा काशी यात्रेला घेऊन जायचं म्हणते, चला निघाला. आणि निघाल्याच्या नंतर रात्री 2 वाजता तिथे जाऊन पोहोचले. आणि मग पोहोचल्याबरोबर तेवढ्यात मात्र त्या ठिकाणी त्या मुलाने विचार केला होता काशी यात्रेला गेलो की बापाला त्या नदीत ढकलून देऊ आणि आपण मोकळं होऊ. आणि त्या नदीत ढकलण्याचा प्रयत्न केला पण बापाने घट्ट हात लावून धरले. इतका ढकलण्याचा प्रयत्न केला. मुलगा म्हटलं बाबा तुम्हाला यात्रा करायला नाही आणलं, तुम्हाला ढकलायला आणलं, तुमचा फार त्रास आम्हाला होतोय. म्हाताऱ्याने सांगितलं मग कुशाल ढकलून द्या, तर माझं काय दुःख होणार आहे. रोज कटकट भांडणं करण्यापेक्षा तुम्हाला इथं ढकललेलं बरं आहे. पण ऐक ना, मुलगा म्हटलं मग बाबा माझे हात पॅक लावून धरले, इथं नको ढकलू, पुढे जाऊन ढकल. म्हटले बाबा असं का झालं, पुढे ढकल, इथं नको ढकलू, काय कारण आहे. तो बाप म्हटला मी माझ्या बापाला इथं ढकललं होतं, तुम्ही जाऊन पुढं तरी ढकल. प्रसंग संपला. कारण एवढंच आहे, जसं कर्म तसं फळ भोगावं लागणार आहे. तुम्ही सुद्धा कुणाचे तरी आई बाप आहात हे विसरू नका. म्हणून जिवंतपणे सेवा करा आणि गेल्यानंतर सुद्धा सेवा करा. गेल्यानंतर काय सेवा करायची, त्यांचा दशक्रिया विधी व्यवस्थित करा. 11वेला कोणतं दान करावं, 12वेला कोणतं दान करावं, 13वेला कोणतं दान करावं, मासिक श्राद्ध कसं करावं, वर्ष श्राद्ध कसं करावं. मी बाकीचं नाही सांगत, आज वर्ष श्राद्धाचं एक 10 मिनिटात आठवते, लगेच कीर्तन होईल. पण वर्ष श्राद्धाच्या दिवशी पहिलं दान करायचं, त्याचं नाव आहे पिंडदान. पिंडदान व्यवस्थित झालं पाहिजे. ते वाहते करी पिंड पदावली तिला आपुली करी माझे झाले कयावरी पिंडले पितरांचे गुण. पितरांचे गुण फिटण्याकरता पहिलं दान आजच्या दिवशी करावं, त्याचं नाव आहे पिंडदान. दुसऱ्या क्रमांकाचं दान करावं, त्याचं नाव आहे ज्ञानदान. तिसऱ्या क्रमांकाचं दान करावं अन्नदान. हे तिन्ही दान कुटुंबाने केले पाहिजे. पण आजच्या दिवशी कोणाचंही दान कुटुंबाने स्वीकारायचं नाही. अजिबात साड्या पातळ, टॉवेल टोपी, दुखवटे कोणाचे घ्यायचे नाही, अजिबात घ्यायचे नाही. बरं का, सगळ्या घरातल्या लोकांशी बोलते मी, कोणाचं दुखवटे घ्यायचं नाही. का बरं, आपण जर कोणाचे दुखवटे घेतले तर आपलं केलेलं दान वाया जात असतं. मग काही लोक म्हणतात ताई आम्ही काय आणायचं येताना, तुम्ही काही आणू नका. जेवढ्या किमतीची टॉवेल टोपी, जेवढ्या किमतीची साडी पातळ, तुम्ही जास्त नाही 100 रुपये जर या माऊलीच्या नावाने गोळा करून ठेवले
तर आपण त्याची एक सेपरेट पावती बनवू आणि या माऊलीच्या नावाने कुठंतरी अनाथ आश्रम, वृद्धाश्रम किंवा निवृत्तीनाथांच्या सभामंडपाला एक पावती फाडू, पण कुणाचे दुखवते एवढं पाळा आणि हे पाळलं पाहिजे.